नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमा युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. आणि आज आपण लेक्चर नंबर 5 म्हणजेच कॉमन फॅक्टर शिकणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येतो की एखाद्या इक्वेशन मधून एक्स व्हेरिएबल कसा कॉमन काढायचा आहे किंवा कुठला कॉन्स्टंट कॉमन कसा काढायचा आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही M1 आणि M2 शिकत असतात तेव्हा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टीला फेस करावं लागतं. ठीक आहे. मग चला तर लेकरांनो आज सुरुवात करूयात कॉमन फॅक्टर कशा प्रकारे करायचंय. यामध्ये आपण 3 लेवलचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले लो लेवल असेल, मग तर मीडियम लेवल असेल आणि त्यानंतर बाळांनो हाय लेवल असेल. ठीक आहे. आणि इन बिटवीन मी बरेच काही तुमच्या पुस्तकातून सुद्धा क्वेश्चन्स घेणार आहे ज्यामध्ये कॉमन फॅक्टरची कशा प्रकारे गरज लागते हे सुद्धा मी तुम्हाला तिथे शिकवणार आहे. ठीक आहे. चलो तर पहा लेकरांनो, फर्स्ट क्वेश्चन आहे y6x प्लस 12. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की इथे व्हेरिएबल कॉमन नाही काढायचंय तर कॉन्स्टंट कॉमन काढायचं. मग कॉन्स्टंट कसा कॉमन निघेल? कॉन्स्टंट कसा कॉमन निघेल तर इझिली पाहू शकता. ओके चलो, कॉन्स्टंट कसा कॉमन निघेल तर या ठिकाणी क्वेश्चन आहे 6x प्लस 12. तर आपल्याला माहिती आहे लेकरांनो 6 एक 6 आणि 6 दुनी 12. म्हणजे या ठिकाणचं रिप्रेझेंटेशन आपण सिंपल लिहू शकतो 6x प्लस 6 मल्टिप्लाय बाय, बरोबर आहे. इथं 6 आणि इथं 6 आहे तर 6 कॉमन काढून ब्रॅकेट मध्ये काय राहील ते x प्लस 2. ठीक आहे. हे जस्ट सिंपल या ठिकाणी मी शिकवले. परत बघू लेकरांनो, या ठिकाणी काय रे 8 दुनी 16 म्हणजे ह्याचं रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे करता येईल 8y मायनस 16. ठीक आहे. सो 8y मायनस 8 गुणिले 2. अगेन तेच प्रॉब्लेम. ठीक आहे. मग आपल्याला इथे कळतंय की लेकरांनो काय रे 8 आणि 8 कॉमन आहे तर बाहेर काढून घेऊ ब्रॅकेट मध्ये काय होईल y मायनस 2. ठीक आहे. तसं मी एक घेतो लेकरांनो 7y प्लस 51 असं मी घेतलंय 7y प्लस 51. आपल्याला माहितीये लेकरांनो, सॉरी सॉरी इथे मी थोडस 49 घेतो. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडे प्लीज. तर आपल्याला माहितीये 7 7 49. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणचं रिप्रेझेंटेशन 7y प्लस 7 गुणिले 7 म्हणजे इथे कॉमन 7 आणि 7 आहेत बाहेर काढून घ्या. ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग राहील y प्लस 7. दॅट्स इट. आलंय. हे झालं कॉमन फॅक्टर काढायचं. क्लिअर. मला वाटतं की आता इथपर्यंत तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात झाली असेल किंवा एक जनरल आयडिया आली असेल की नेमकं ह्या लेक्चर मध्ये आपल्याला काय शिकायचं. तुम्हाला सुरुवात जी केली आहे मी ती अगदी लो लेवल पासून केली आहे, बेसिक गोष्टीपासून केली आहे आणि हळूहळू ह्याची लेवल आपण पुढे पुढे वाढवणार आहोत. ठीक आहे. चलो पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन. तर 15a प्लस 20. आता इथे लक्ष द्या. आता पहिल्या मध्ये तुम्हाला सोपं वाटलं असेल. आता 15 काय तर इथं 15 आहे आणि 20 आहे. मग अशा कंडिशन्स मध्ये काय रे कशा प्रकारे कॉमन काढायचंय तर लिहून घेतो 15a प्लस 20. तर याला मी लेकरांनो 3 मल्टिप्लाय बाय 5 ए प्लस याला लिहू शकतो 4 मल्टिप्लाय बाय 5 ए. सॉरी 4 मल्टिप्लाय बाय 5 करेक्ट आहे. काय काय केले सो 15 ला लिहिले 3 गुणिले 5 3 5 15 आणि 20 ला लिहिले 4 गुणिले 5 4 5 20. या ठिकाणी इथं पण 5 आहे आणि इथं पण 5 आहे तर कॉमन काढून घेऊ म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहतं 3a प्लस 4. राईट आहे. येस. तर हे कॉमन या ठिकाणी झालेलं आहे. हा तर सोपं आहे. 9 त्रिक 27 म्हणजे 9 बाहेर काढलं म्हणजे m मायनस किती रे बाळांनो 3. क्लिअर आहे. सोपं होतं, वेळ कमी घेतला. इथे सुद्धा बघू शकता. इथे कसं लिहिणार 7 गुणिले 2 7 दुनी 14 पी प्लस 7 गुणिले 3 7 त्रिक 21. 7 आणि 7 कॉमन आहेत बाहेर काढून घेऊ ब्रॅकेट मध्ये राहील 2p प्लस 3. दॅट्स इट. ब्रॅकेट मध्ये काय राहील 2p प्लस 3. हे झालं बाळांनो इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे. आता हे पाचीला पाची क्वेश्चन अगदी सोपे होते. ह्यामध्ये कुठलंच कशाच प्रकारचं या ठिकाणी कन्फ्युजन सुद्धा नव्हतं. आता बघू पुढचा कॉन्सेप्ट. नेक्स्ट बघा रे 12x स्क्वेअर प्लस 18x. आता इथे कॉन्स्टंट पण कॉमन निघतो आणि व्हेरिएबल पण कॉमन निघतो. पण इथे एकच व्हेरिएबल बद्दल डिस्कस केले. जसं की इथे एक्स स्क्वेअर एक्स ए स्क्वेअर ए हा एकच आहे ना. दोन वेगवेगळे आहेत का म्हणजे एक्स वाय पी क्यू ए बी अशा नाही आहेत. एकच व्हेरिएबल आपण बघणार आहोत. मग या ठिकाणी आता काय लिहितो रे 12 म्हणजे या ठिकाणी जर लिहिलं तर 6 गुणिले 2 बरोबर आहे. या ठिकाणी एक्स स्क्वेअर
तर आपण लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 6 गुणिले 3 इंटू एक्स. तर या ठिकाणचा एक्स कॉमन निघेल, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 6 आहे, इथं एक एक्स आहे, एक्सचा पॉवर 1 आहे, इथं 2 आहे, तर एक एक्स रिमेनिंग राहील म्हणजे 6 इन ब्रॅकेट 2 एक्स प्लस 3 झालं. सॉरी, या ठिकाणी आपल्याला लिहायचे बाळांनो 6x म्हणजे कॉमन काय काढले 6 आणि इथला x कॉमन काढलाय म्हणजे एक x मध्ये रिमेनिंग राहील 2 ला 2 एक x रिमेनिंग प्लस 3 6x इन ब्रॅकेट 2x प्लस 3 म्हणजे हे कॉमन या ठिकाणी काढलेलं. दॅट्स इट. क्लिअर आहे. चला इथे बघू. आता इथे काय लेकरांनो, तर इथे 8 दुनी 16 आणि 8 त्रिक 24 म्हणजे या ठिकाणी 8 गुणिले 2 ए स्क्वेअर मायनस 8 गुणिले 3 ए. चलो तर इथे 8 आहे आणि इथं 8 आहे, ए आणि ए आहे तर कॉमन काढा 8, इथला एक बाहेर तर ब्रॅकेट मध्ये राहील 2a मायनस 3. ठीक आहे, 2a मायनस 3. दॅट्स इट. क्लिअर आहे इंटरेस्टिंग आहेच. थोडीशी प्रॅक्टिस कमी पडेल तुमची तर अवघड होणार आहे, त्यासाठी प्रॅक्टिस वाढवा. ठीक आहे, मी बरेच क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी होमवर्क सुद्धा शेवटी देणार आहे. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत. परत तुम्हाला वाटेल की सर परत मीडियम लेवल आहे, ही मीडियम लेवल आहे, कळतंय आम्हाला. ठीक आहे, चलो पुढे 25m स्क्वेअर प्लस 10m त्या ठिकाणी 5 मल्टिप्लाय बाय 2 सॉरी 5 मल्टिप्लाय बाय 5 m स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाय बाय 2m. सो इथं 5 आणि इथं 5 आहे, इथं m आणि m आहे, तर या ठिकाणी येईल 5m इन ब्रॅकेट m प्लस 2. खतम. आले. चल परत बघू बाळांनो, इथे बघा रे 7 गुणिले 3 एक्स रेस टू पॉवर 3 मायनस 7 गुणिले 2 एक्स रेस टू पॉवर 2. ठीक आहे, तर इथे क्यूब आहे, इथं स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर कॉमन निघेल. मॅक्झिमम सगळ्यात जो मोठा आहे तोच त्या ठिकाणून कॉमन निघेल. म्हणजे या दोघांपेक्षा लहान तर हाच आहे हो, पण आता 2 आहे तर 2 ला एक्स रेस टू पॉवर 2 आहे, तर इथून सुद्धा एक्स रेस टू पॉवर 2 हा कॉमन निघेल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 7 आणि 7 आणि इथलं एक्स स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर इन ब्रॅकेट 3x मायनस 2. क्लिअर. काय प्रॉब्लेम नाही सर. आता इथं दोन व्हेरिएबल आले, पी आणि क्यू असे दोन व्हेरिएबल आलेले आहेत. इथं पी चा पॉवर 2 आहे, क्यू चा पॉवर 1 आहे. पी चा पॉवर 1 आहे, क्यू चा पॉवर 1 आहे. तर बाळांनो इथे 18 म्हणजे काय रे, 18 म्हणजे 8 8 दुनी 16 9 दुनी 18 साइन 3 18 साइन 24. चलो 6 गुणिले 3 पी स्क्वेअर क्यू रेस टू पॉवर 1 प्लस हा 6 इन चौक 24 6 गुणिले 4 पी रेस टू पॉवर 1 क्यू रेस टू पॉवर 1. आता इथे 6 आणि 6 कॉमन आहे तर 6 बाहेर निघालं. ठीक आहे, इथलं बघा ना पी चा पॉवर 2 आहे, इथं पी चा पॉवर 1 आहे तर एक पी बाहेर निघतोय. क्यू क्यू आहे तर एक एक पॉवर आहे, सगळे म्हणजे ऍज इट इज क्यू बाहेर या ठिकाणी निघतोय. मग इथे रिमेनिंग काय ब्रॅकेटमध्ये तर 3 आहे, त्याच्यानंतर हा पी आहे प्लस 4 आहे आणि इथे लेकरांनो काही रिमेनिंग नाहीये, कारण इथला ऍज इट इज पूर्णच्या पूर्ण पी क्यू बाहेर निघालेला आहे. फक्त इथं पी उरलाय म्हणजे 3p प्लस 4 हे या ठिकाणी कॉमन टर्म्स निघालेले आहेत किंवा कॉमन फॅक्टर निघालेले आहेत. ठीक आहे सोपं. सोपं आहे, पण मला नाही वाटत की ह्या गोष्टी तुम्हाला जमतात. मी बऱ्याच विद्यार्थ्यांबद्दल बोलत नाहीये, पण काही विद्यार्थी जे असे आहेत की त्यांना हे गोष्टी जमत नाहीयेत, तर त्यांनी हा जो बेस आहे तो व्यवस्थित स्ट्रॉंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीच अडचण ह्या बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये येणार नाही आणि त्याच्याबद्दल असणारी जी काही भीती आहे ती सुद्धा तुमच्या मनामधून 100% निघून जाईल. ठीक आहे. चल चला आता पुढचे क्वेश्चन बघा लेकरांनो. काय रे एक्स क्यूब आहे, वाय आहे, 45 आहे, एक्स स्क्वेअर आहे, वाय रेस टू पॉवर 2 आहे. आता इथे लिहिताना मी इथे लिहितो बाळांनो 15 गुणिले 2 एक्स रेस टू पॉवर 3 वाय प्लस 15 गुणिले 3 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. चला 15 आणि 15 फर्स्ट थिंग तर क्लिअर झाली. 15 15 15 15 कॅन्सल कॉमन. आता एक्स क्यूब आहे तर एक्स स्क्वेअर आहे, तर इथं सगळ्यात पहिले लिहितो बाहेर मी एक्स स्क्वेअर लिहिलं 15 लिहिलं. इथं वाय चा पॉवर 1 आहे तर इथं लिहिलं वाय चा पॉवर 1. मग उरलं काय इथे 2 उरलंय, इथलं 1 उरलंय,
इथं काय उरलं बाळांनो 3 आणि इथे हा निघाला म्हणजे इथं वाय रिमेनिंग आहे. चल बघून घ्या काय अवघड आहे. काय कसं केलं आपण बघा ना. इथे एक्स कोण आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे तर छोटा हा आहे तर लिहिलं वाय. इथे एक्स क्यूब आहे तर छोटा कोण आहे एक्स स्क्वेअर तर लिहिला एक्स स्क्वेअर बाहेर आणि हा कॉमन 15. सोपं. इथे सुद्धा तेच करायचंय. बघा इथं ए छोटा कोण आहे ए आहे तर ए बाहेर लिहिला. बी आणि पी स्क्वेअर आहे तर छोटा कोण आहे इथं बी. क्लिअर. आता रिमेनिंग काय असेल ते लिहून घेऊ. तर 42 म्हणजे काय लेकरांनो 7 गुणिले 6. ठीक आहे 7 सखम 42 ए स्क्वेअर बी मायनस 56 ए बी स्क्वेअर. तर या ठिकाणी काय येईल रे सॉरी 7 8 56 7 8 56 7 सख 42. चलो काय करणार मग कॉमन निघायचे 7 ब्रॅकेट मध्ये काय राहील रे 6 ए काय निघायचे 7 ए. ठीक आहे इथला छोटा ए इथला छोटा बी लिहून टाकलं ब्रॅकेट मध्ये 6 ए. ठीक आहे बी कॉमन काढलाय तर रिमेनिंग काहीच नाही मायनस 8 ए आलाय इथं बी उरेल. झालं संपलं. 7 ए बी इन ब्रॅकेट 6 ए मायनस 8 बी. क्लिअर आहे. जमेल जमायला पाहिजे. ठीक आहे. कारण बघा रे महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दामून फ्री फाउंडेशन घेतलेला आहे. आणि जे काही व्हिडिओज अपलोड होणार आहेत टोटल 10 व्हिडिओज आहेत. आता येत्या व्हिडिओमध्ये आणखी लेवलअप करून या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ठीक आहे. चल पुढे पाहा लेकरांनो. 36 m raised to power 3 n 48 m square n square minus 12 mn. आपलं डिस्कशन मध्ये झालेलं आहे की आता इथे आपल्याला माहिती आहे 36 म्हणजे काय रे लेकरांनो 12 गुणिले 3. पण आता प्रॉब्लेम असा आहे की इथे 12 चोक 48 व्हेरी गुड हे पण येते m raised to power 3 n प्लस 12 गुणिले 4 m स्क्वेअर n स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 12 mn. काय कॉमन निघतं इथं 12 12 आणि 12 कॉमन तर इथं सगळ्यात पहिले 12. आणखी काही निघण्यासारखं आहे का नाही. बघा सगळ्यात छोटं काय आहे इथं यम आहे. सगळ्यात छोटं काय यन आहे तर बाहेर लिहून टाकू यम यन लिहिलं सगळ्यात छोट्या बाहेर. आता उरलं काय यन तर घेतला यम गेलाय म्हणजे उरला यम. इथं उरलंय 3 m स्क्वेअर. दॅट्स इट. 12 बाहेर आहे यम यन बाहेर आहे म्हणजे इथं प्लसला हा साइन प्लस इथे 4 इथला 1 यम आणि 1 यन बाहेर काढलाय तर उरलं यम यन माइनस 12 बाहेर काढलाय यम यन पण काढलाय उरला काही नाही म्हणजे 1. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. ठीक आहे क्लिअर कट. चला पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा 15 into x raised to power 4 minus 20 x raised to power 3 plus 25 x square. आता इथे कसं रे 3 गुणिले 5 x raised to power 4 minus 4 multiply by 5 x raised to power 3 आणि शेवटी 5 गुणिले 5 x raised to power. काय सगळीकडे कॉमन दिसते रे आपल्याला बाळांनो सगळ्यात छोटी व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर आहे आणि सगळीकडे 5 5 5 आहे तर लिहिलं 5 आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर ती एक्स स्क्वेअर कॉमन. आता मग इथं एक्स रेस टू पॉवर 4 आहे तर हा इथं रिमेनिंग किती 3 आणि एक्स स्क्वेअर मायनस 5 बाहेर आहेत 4 रिमेनिंग एक्स स्क्वेअर बाहेर तर एक्स या ठिकाणी प्लस 5 एक्स स्क्वेअर बाहेर काढलाय तर बस संपलं 5 आणि एक्स स्क्वेअर बाहेर काढलाय आली इक्वेशन निघालं कॉमन फॅक्टर. ठीक आहे काय अडचण बाळांनो नाही. धन्यवाद. इथपर्यंत मला असं वाटतंय की प्रत्येक विद्यार्थ्याला क्लिअर आहे. ठीक आहे चलो पुढे बघा आता. चला लास्ट क्वेश्चन 28 7 चौक 28 7 गुणिले 4 ए रेस टू पॉवर 3 बी रेस टू पॉवर स्क्वेअर. येस नेक्स्ट 7 चौक 28 7 सखम 42 7 गुणिले 6 ए स्क्वेअर बी रेस टू पॉवर 3 प्लस 7 गुणिले 2 ए बी. क्लिअर. तर या ठिकाणी 7 सगळ्यात छोटं बघा 7 7 आणि 7 झालं. सगळ्यात छोटं काय दिसतं रे आपल्याला ओव्हरऑल टर्म मध्ये तर ए बी हा छोटा दिसतोय तर ए बी ला कॉमन काढून टाका म्हणजे या ठिकाणी लिहा 7 ए बी. आता ब्रॅकेट मध्ये उरले 4
ए आणि बी बाहेर निघाला तर या ठिकाणी ए स्क्वेअर आणि या ठिकाणी एक म्हणजे फक्त बी प्लस इथून 7 बाहेर निघालाय तर 6 ए आणि बी म्हणजे इथं ए आणि इथं बी चा स्क्वेअर रिमेनिंग राहील प्लस इथे ए बी बाहेर निघालाय 7 बाहेर निघाला उरलं फक्त 2 खतम. आहे का नाही इंटरेस्टिंग? म्हणजे एक गोष्ट तर तुम्हाला छान शॉर्टकट कळाली. आता जे शिकवणार आहे बाळांनो, इथून पुढे जे शिकवणार आहे, ते तुमच्या एक्झाम मध्ये तुम्ही सॉरी तुमच्या मॅथमॅटिक्सच्या पोर्शन मध्ये डेफिनेटली ही गोष्टी बघणार आहात. चला सुरुवात करूत मग. ठीक आहे? चलो. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना, बाकीच्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे? चलो. बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन असं आहे बाळांनो 3x+7 आता इथून आपल्याला 3 कॉमन काढायचं म्हणजे इथे बघा ना जर मी असं दिलं असतं तुम्हाला 3x+9 तर तुम्ही ह्याला 3x आणि या ठिकाणी 3 गुणिले 3 सो 3 कॉमन काढलाय म्हणजे x+3 अशा प्रकारे लिहित होतात. पण इथे अडचण काय इथं 7 जो आहे तो 3 च्या मल्टिपल मध्ये नाहीये ना 7 जो आहे तो 3 च्या मल्टिपल मध्ये नाहीये मग काय करणार आहात तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही जेव्हा 3 कॉमन काढणार आहात ठीक आहे तर मी तुम्हाला सोपी टेक्निक शिकवतो 3x+7 तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करता ह्याला 3 न गुणाकार आणि 3 न भागाकार कळतंय का 3 न गुणाकार आणि 3 न भागाकार चला मग 3 न भागून घेऊ 3 ला 3 बाहेर ह्यात 1/3 न डिवाइड करा म्हणजे हे झालं 3x डिवायडेड बाय 3 प्लस 7 डिवायडेड बाय 3 हा 3 आणि हा 3 कॅन्सल सो उरलं 3x प्लस 7 डिवायडेड बाय दॅट्स इट. बघा कसे लेवल अप आहे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे मी तुम्हाला मागे सुद्धा म्हटलं होतं की बाकीच्या फालतू गोष्टीमध्ये वेळ न वाया घालता जेवढं जर तुम्ही 10 व्हिडिओ जर बघितले तर डेफिनेटली तुमच्या बऱ्याच गोष्टी ह्या क्लिअर होतील आणि एक आयडियाज येतील तुम्हाला की नेमकं क्वेश्चन मध्ये अप्रोच काय करायचा आहे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय दॅट्स इट. ठीक आहे बाळांनो हा पहिला क्वेश्चन कळाला. ठीक आहे चल परत एक ट्राय करू 4x+9 ठीक आहे 4x- आता मी ह्याला तुम्हाला शॉर्टकट शिकवतो काय करायचं काहीच नाही 4 कॉमन काढला म्हणजे उरला x मायनस इथं 9 डिवायडेड बाय 4 खतम. क्लिअर आहे जमतंय बरं हे इक्वेशन किती झाली रे ही एकच इक्वेशन बद्दल झालेली आहे म्हणजे एकच व्हेरिएबल आलेलं आहे पुढे पुढे आपण आणखी याला चेंजेस करू. ठीक आहे चलो पहा नेक्स्ट जर लेकरांनो 3x² मायनस 4x प्लस 7 असं जर असेल तर अशा टाइपचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 3 कॉमन काढायचं आहे 3 कॉमन काढायचा x² लिहायचं मायनस 4/3x प्लस 7/3 खतम. आलं का रे आहे का अवघड अजिबात अवघड नाही असं लगेच कळालं मला कॉमन कसं काढलंय. हा परत 7x² मायनस 4x प्लस 9 असं आलंय. ठीक आहे बरं प्लस इथे काय करतो मी 21 घेतो हा चलो 7 बाहेर काढला उरलं काय x² -4 हा x डिवायडेड बाय 7 प्लस 21 डिवायडेड बाय 7 इथे कॅन्सल आउट होत असतील का तर डेफिनेटली कॅन्सल आउट करा 7 त्रिक 21 उरलं किती रे बाळांनो 3 सो 7 x² मायनस 4/7 x प्लस 3 खतम. आहे जमतंय 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 व्हेरी गुड जमतंय. चला परत एक क्वेश्चन घेऊ मायनस 4x² प्लस 3x मायनस 9 ठीक आहे अशा टाइपचा क्वेश्चन दिलाय. आता इथे अडचण आहे की मला मायनस सुद्धा कॉमन काढायचंय मायनस जर मला 4 कॉमन काढायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये मायनस काढलाय म्हणजे इथं उरलं प्लस x². बरोबर आहे मायनस कॉमन काढला इथं प्लस प्रत्येकाचे साईन काय करायचे चेंज करायचे प्लस इथं मायनस होतं तर प्लस लिहिलं ठीक आहे इथं प्लस होतं तर मायनस लिहिलं 3/4x मायनस होतं तर प्लस लिहिलं 9/4 ठीक आहे ओके. आता तुम्ही जर याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर डेफिनेटली पहिल्यासारखीच इक्वेशन येईल -4 ने जर मल्टिप्लाय केलं तर पहिल्यासारखी या ठिकाणी इक्वेशन येईल.
ठीक है, चलो वन मोर क्वेश्चन. -2 x⁻³ प्लस 4x² मायनस 3x प्लस 9 असं तुम्हाला दिलंय. ठीक आहे, आणि तुम्हाला इथून कॉमन काढायचंय -2. ठीक आहे, तर लिहिलं -2 कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय बाळांनो, x². मायनसचं इथं बघा ना, मायनस होतं तर इथं आलं प्लस. प्लस आहे तर मायनस. किती 2 काढायचे? 2. हे 2 मल्टिप्लाय 2 कॉमन काढायचे. सो या ठिकाणी मी डायरेक्टली काय करतोय, 4x² डिवायडेड बाय 2. इथं मायनस प्लसचं मायनस झालं, मायनसचं इथं प्लस. या ठिकाणी 3 डिवायडेड बाय 2x प्लस प्लसचं इथे काय होईल, मायनस होईल. 9 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, इथं कॅन्सल आउट होणाऱ्या टर्म आहेत. येस, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे बेग बे बेदुनी 4. हे कॅन्सल आउट केलं, इथं 2 येतंय. थोडं गोंधळ नको, तुम्हाला कळेल इथे काय केलंय. सो -2 इन ब्रॅकेट x⁴ मायनस 2x² प्लस 3 डिवायडेड बाय 2x मायनस 9 डिवायडेड बाय. ठीक आहे, आले बाळांनो, सोपं आहे. क्लिअर. आता जस्ट जनरल आयडियाज तुम्हाला कळालेल्या असतील. आणखी थोडंसं लेवल अप करून देतो. चला पुढे बघा रे. सो नेक्स्ट आहे 3x प्लस 1 डिवायडेड बाय 3x 7 डिवायडेड बाय 2 असं आहे. आता इथं या टर्म्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर इथे 3 कॉमन काढायचं आहे. मग 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये उरलं x प्लस 7 डिवायडेड बाय 2 आणि ह्याला डिवायडेड बाय 3 करतोय आपण. x कॉमन काढला म्हणजे. ठीक आहे, तर हा डिनॉमिनेटर मध्ये येणार, म्हणजे या ठिकाणी 3x प्लस 3 म्हणजे हे झालं 7 भागिले 2 गुणिले 3. तर काय येईल रे, 3 इन ब्रॅकेट x प्लस 7 डिवाइड बाय 3 दुनी 6. खतम. सो आपल्याकडे हे अशा प्रकारचे इथे आन्सर येईल. आहे का नाही इंटरेस्टिंग? म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी वाटते की सर सोपी आहे. बाळांनो, प्रत्येक गोष्ट सोपी आहे कधी वाटतं, जेव्हा ती गोष्ट तुम्ही शिकणार आहात, त्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, तेव्हा सोपं वाटेल ना. अदरवाईज प्रत्येक गोष्ट ही अवघड वाटणारच. ठीक आहे, चला पुढचं पहा. आणखी एक क्वेश्चन देतोय. 7x² प्लस 2/3 प्लस प्लसच्या ठिकाणी मायनस 7/4. ठीक आहे, अशा ठिकाणी दिलेलं आणि आपल्या इथून काय कॉमन काढायचे, 7 कॉमन काढायचे. क्लिअर. मग आता 7 जर कॉमन या ठिकाणी आपल्याला काढायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये उरेल काय रे, x² प्लस डायरेक्टली मी आता याला 7×3 = 21 लिहू, 2 डिवायडेड बाय 21x. 7×4 = 28. 7 7 कॅन्सल झालं, म्हणजे मायनस काय आलं रे इथे बाळांनो, 4. बघा एवढ्या फास्ट आणि एवढ्या सिस्टमॅटिक तुम्हाला लिहिता आलं पाहिजे वन लाईन मध्ये. ठीक आहे, चलो वन मोर क्वेश्चन 4x² मायनस 1/2 -4 घेतोय, बरं -3 घेतोय x प्लस 3 डिवायडेड बाय 2. ओके, चलो असं तुम्हाला दिलेला. आता इथून आपल्याला -4 कॉमन काढायचं. -4 कॉमन काढलं म्हणजे इथे उरेल बाळांनो प्लस x². मायनस म्हणजे इथे उरलं प्लस 4×3 = 12 म्हणजे x डिवायडेड बाय 12 प्लस या ठिकाणी 4×2 = 8, 3 डिवाइड बाय 8. दॅट्स इट. क्लिअर आहे? ठीक आहे. मला असं वाटतंय बाळांनो की हा जो व्हिडिओ आपला आता टोटल झालाय 24 मिनिटाचा. ठीक आहे, सफिशियंट आहेत एवढ्या गोष्टी. क्लिअर. बरं, आणखी थोडंसं लेवल अप करून देतो वाटल्यास. चला चालेल, काय अडचण नाही. तर 1 अपॉन पहा 1/3x प्लस 7 असं जर आलं तर असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि कॉमन काढायचं आहे. ठीक आहे, तर कॉमन कसं काढणार, 1/3 इन ब्रॅकेट x प्लस 7 डिवायडेड बाय 3. क्लिअर आहे? काय अडचण? नथिंग सर, काहीच अडचण नाहीये. जमेल. छान. जर समजा आणखी तुम्हाला अशा प्रकारे दिले 1/, ठीक आहे, 1 वर काही घ्या तुम्ही, 3 घेतोय समजा मी. 3 घेतोय आणि या ठिकाणी लिहितोय 4x² मायनस 7x प्लस 9. हे अशा प्रकारे दिले. इथून जर तुम्हाला 4 कॉमन काढायचंय, 3 ला 3 ॲज इट इज, 4 कॉमन काढलं बाळांनो. राईट आहे, 4 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय, x² मायनस 7/4x
प्लस 9/4. क्लिअर? ओके, ह्याला तुम्ही असंही लिहू शकता 3 डिवायडेड बाय 4 इंटू 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर मायनस 7/4 x प्लस 9 डिवायडेड बाय 4. ओके, यस, क्लिअर, समजलं? क्लिअर. चला काही क्वेश्चन देतो, तेवढे ट्राय करा घरी. -7x प्लस 14 हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन -9x मायनस 90. थर्ड क्वेश्चन -4x मायनस 21. फोर्थ क्वेश्चन -4x स्क्वेअर मायनस 9x प्लस 7. फिफ्थ क्वेश्चन 1/-4x स्क्वेअर प्लस 7x मायनस 21. क्लिअर? चलो, हे क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. क्लिअर? आणि लेकरांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपण आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.